एकनाथ खडसे यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे। मातोश्री निवासस्थानी या दोन नेत्यांमध्ये खलबत झाली आहे। खडसे ठाकरे यांच्या भेटीचं कारण मात्र अजूनही अस्पष्ट आहे। काल खडसेंनी विनोद तावडे यांचीही भेट घेतली होती, तर तावडे यांच्या भेटीनंतर आज खडसे उद्धव ठाकरे यांच्या भेटीला पोहोचले। एकनाथ खडसे यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली, मात्र ही भेट नेमकी का झाली याचं कारण अजूनही गुलदस्त्यात आहे। मातोश्री निवासस्थानी या दोन नेत्यांमध्ये खलबत झालेली आहे। मातोश्री निवासस्थानी त्यांच्यामध्ये चर्चा झाली, मात्र त्या दोघांच्या भेटीचं कारण मात्र अजूनही अस्पष्ट आहे। खडसे आणि ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण आपल्याला थोड्याच वेळात कळू शकतं। या संदर्भातले अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी पंकज दळवी यांच्याकडून। पंकज, काही तांत्रिक अडचणी उद्भवत आहेत, पण या संदर्भातले अधिकचे अपडेट आपण प्रतिनिधींकडून थोड्याच वेळात घेऊ। महत्त्वाची बातमी, एकनाथ खडसे यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे। त्यांनी काल विनोद तावडे यांचीही भेट घेतली होती आणि आज लगेच उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी ते पोहोचल्यानं चर्चांना उधाण आलंय। पुन्हा एकदा जाऊया, आपले प्रतिनिधी पंकज दळवी आपल्याबरोबर जोडले गेलेत। पंकज, या भेटीचं नेमकं कारण काही कळलंय का आणि किती वेळ या दोघांमध्ये चर्चा झाली? एकनाथ खडसे यांनी उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवरती भेट घेतली आहे। निश्चित राजकीयदृष्ट्या या भेटीला महत्व आहे, कारण एकनाथ खडसे हे शरद पवारांसोबत आहेत, मात्र ते पुन्हा स्वगृही परतणार का, स्वगृही परत असताना त्यांना पक्षांतर्गत परत विरोध आहे का, या सगळ्या गोष्टींची, या सगळ्या बाबींची चर्चा सुरू होती। त्यांनी काही दिवसांपूर्वी विनोद तावडे यांची भेट जी आहे ती घेतली होती। विनोद तावडे यांची भेट घेणं हे त्याच्यासाठी महत्वाचं होतं की जेव्हा एकनाथ खडसे सत्तेत होते तेव्हा जो गट होते ते विनोद तावडे यांच्यासोबत खडसे त्या गटात होते, त्यामुळे पुन्हा त्यांच्या पक्षप्रवेशाची तयारी सुरू आहे का, की उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणं सुरू आहे, हे अत्यंत महत्वाचं विषय आहे। आणि त्यातच गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू आहे। हे सगळे मुद्दे चर्चेचे होऊ शकतात, मात्र एकनाथ खडसे यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यामुळे राजकीय चर्चा ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत। अर्थात नक्की का भेट घेतली, कारणं काय होती, त्याच्यामध्ये काही राजकीय कारणं होती का की वैयक्तिक भेट, या सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील जशा याची हळूहळू माहिती समोर येईल तशा। बरं पंकज, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। Thank you.